पाचोरा भडगाव नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून नगरसेवक पदासाठी नामांकन भरणे कामी व भेटीगाठी करणे या हालचाली उमेदवारांच्या जोर धरू लागल्या आहेत. त्यातच पक्षप्रवेश आलेच. त्या अनुषंगाने आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता पाचोरा येथील परधाडे रोडवर स्थित आयडियल इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रवादी अजितदादा गटात जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या उपस्थितीत पाचोरा प्रभाग क्रमांक 4 मधील समाजसेवक व पाचोरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अझर खान यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी अजितदादा गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी युवा नेते, माजी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विधानसभा प्रभारी पाचोरा भडगावचे हर्षल पाटील, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्ष अभिलाषा रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रवींद्र महाजन, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विकी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले तसेच आमचे जुने सहकारी अझरभाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये महायुतीच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी उमेदवार असतील. महायुतीच्या संदर्भामध्ये महायुतीच्या नेत्यांशी आमचे या ठिकाणी बोलणं सुरू आहे आणि त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्हाला आमच्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ही मंडळी या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत ते निवडणूक लढवणार आहेत. अझर शेख यांना मी खूप आधीपासून चांगलं ओळखतो. त्यांची समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पकड आहे आणि त्यांचं काम देखील सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला माहिती आहे की त्यांनी प्रवेश केल्याच्या नंतर आम्ही त्यांच्यावर जी जबाबदारी देऊ, त्यांच्यावर जो विश्वास टाकू ते सार्थ ठरवतील. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशाच प्रकारची इनकमिंग हळूहळू सुरू राहणार आहे. आम्हाला आमच्या पक्षाच्या मर्यादा या ठिकाणच्या माहिती आहेत, मात्र पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, संघटना मोठी करण्याच्या दृष्टिकोनातून माणसं जोडणं आणि बेरजेचं राजकारण करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आज अझरभाई यांचा प्रवेश झाला. येणाऱ्या 2 दिवसामध्ये असे अनेक प्रवेश पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षात होणार आहे. आमचे या ठिकाणचे पाचोराचे जे समन्वयक आहेत हर्षल पाटील, त्याचबरोबर भडगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शहराध्यक्ष रवी भाऊ, आमचे युवकचे अध्यक्ष विकी पाटील, अभिलाषा रोकडे, ही सर्व मंडळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांना कसं जोडून घेता येईल याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत आणि म्हणून आज अझरभाईंच्या माध्यमातून अनेक तरुणांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. असेच काही प्रवेश आम्ही येत्या 2 दिवसामध्ये देखील करणार आहोत. पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये निवडणुका लढवण्याचं ठरवलेलं आहे. ज्याप्रमाणे वाटाघाटी होतील त्याप्रमाणे त्या वाटाघाटी आणि ताकदीनुसार पक्ष आपल्या जागा लढवण्याचा मानस या ठिकाणी आहे. परंतु जर आम्हाला, मी मागेही म्हटलं होतं की सन्मानपूर्वक जागा ज्या ठिकाणी आपण मागतोय त्या ठिकाणी देण्यात येतील असंही महायुतीमध्ये सांगण्यात येत आहे आणि तसं काही नाही झालं तर पक्षाला मग पर्याय नसतो, तर स्वबळावर देखील लढावं लागतं. परंतु महाराष्ट्र शासनामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये तिघही पक्ष आज एकत्र आहेत. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देखील आम्ही युतीमध्ये या ठिकाणी लढावं असा आमचा मानस आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.